एक रशियन महिला चक्क गुहेत सापडली आहे। ती एकटी नव्हती तर तिच्यासोबत दोन मुली सुद्धा होत्या। गुहेच्या बाहेर वाळत घातलेल्या कपड्यांमुळे तिचं बिंग फुटलं आणि पोलिसांनी तिला गुहेबाहेर आणलं। ही महिला तिकडे काय करत होती, मुळात तिकडे पोहोचली तरी कशी, बघूयात या चक्रावणाऱ्या घटनेवरचा हा खास रिपोर्ट। गुहेत सापडली रशियन महिला, संपूर्ण काळोख, सापांचा विळखा, तरीही मुक्काम। वाळत घातलेल्या कपड्यांमुळे लागला छडा। कर्नाटकच्या कारवार मधलं कुमटा भागातलं हे जंगल आणि इथली ही निर्जन काळोखी गुंफा। इथे आढळणाऱ्या मोठमोठ्या सापांसाठी ही गुंफा ओळखली जाते। या सापांची दहशत इतकी आहे की या भागात ट्रेकिंगला सुद्धा बंदी आहे। अशा भयान ठिकाणी गुहेच्या बाहेर जेव्हा पोलीस गस्त घालत होते तेव्हा त्यांना गुहेबाहेर काही कपडे दिसले। वाळत घातलेल्या कपड्यांमुळे पोलीस संभ्रमात सापडले। इतक्यात एक लहान मुलगी गुहेतनं बाहेर पडली। यामुळे पोलिसांना धक्काच बसला। पोलीस जेव्हा या गुहेच्या आत शिरले तेव्हा त्यांना दिसली एक रशियन महिला आणि आणखी एक लहान मुलगी। पोलिसांनी जेव्हा त्यांची चौकशी केली तेव्हा रशियापासून गोवा, नेपाळ मार्गे कर्नाटक असा या महिलेचा प्रवास समोर आला। 2016 साली मोही नावाची ही रशियन महिला भारतात आली। बिझनेस विजावर तिनं गोव्यात वास्तव्य केलं। 17 एप्रिल 2017 रोजी तिचा विजा संपला। जिथे ती नोकरी करत होती तिथून तिला काढून टाकलं। पणजीमध्ये तिला एक्झिट परमिट इश्यू करण्यात आलं, तशी ती नेपाळला पळाली। काही दिवस नेपाळमध्ये राहून ती कर्नाटकात आली। इथे कुमटामधल्या गुहेत तिनं 2 मुलींसह मुक्काम केला। पोलिसांनी तिला गुहेतनं बाहेर काढलं। आता तिला महिला स्वीकार केंद्रात पाठवण्यात आलंय। बंगळुरूतील विदेश नोंदणी अधिकाऱ्यांकडे लवकरच या तिघांची रवानगी केली जाईल। भारतात आल्यानंतर अध्यात्माची लागलेली ओढ, त्यातून ध्यानधारणा करण्याची लागलेली सवय, या सगळ्यातून आपण या काळोख्या गुहेत वास्तव्य केल्याचं ही रशियन महिला मोही सांगते। पोलीस आता या प्रकरणात पुढचा तपास करतायत। कारण ही महिला त्या निर्जन ठिकाणी इतके दिवस राहिली कशी, या दरम्यान तिला अन्न पाणी कुठून मिळत होतं, आपल्या उत्तरातून ती पोलिसांची दिशाभूल तर करत नाही ना, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून मिळायची आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।